रेडी नाही झालात अजून? अरे बघा, साक्षीदार म्हणून कोण आलंय? आमचे विश्वंभर मामा. अभिनंदन सावी, अभिनंदन. खरं तर मलाही आत्ताच कळलं हे. मग खरं तर मला असं धूमधडाक्यात करायचं होतं, पण ठीक आहे. अरे तयार का नाही झालात पण तुम्ही? हा, कपडे. मामा तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे जा. गुरुजींशी मी बोललेलो आहे, तयारी करा. आम्ही कपडे घेतो, कपड्याच्या दुकानात जातो, नवीन कपडे घेतो आणि मग डिरेक्टली तिकडे येऊ. चालेल? बर. हे लग्न नाही होणार. काय? काय काय बोलते तू? डोकं चिकणार आहे ना तुझं? हे म्हणजे आताच हो म्हणत होती आणि लगेच नाही म्हणते ना ती. मग मामा घाबरले असतील त्या. हे बघा मी सुशीला, घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमच्या लग्नामध्ये मी काहीही विघ्न येऊ देणार नाही. मामा कसा वाटतोय जोडा? यांच्या लग्नाचे साक्षीदार आहात तुम्ही. काय? अरे हात वरती ठेव, साथ नाही सोडायची आहे तुला. काय हा परत मागे फिरणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो मिस वशीला. काय मामा, हा जर परत मागे फिरला ना तर आपण कोर्टात खेचू. तुम्ही तर सगळं जाणता. ए चल गपचूप उभार तिकडं, साथ नाही सोडायची. अर्जुन नाही 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 नाही, म्हणजे कसं आहे की म्हणजे तू पुढाकार घेतो हे बरोबर आहे, पण त्यांच्या बाजूने पण पुढाकार घेणारं कोणीतरी पाहिजे ना. अरे त्याचे आई वडील किंवा तिचे आई वडील कोणी पाहिजे ना. कोणीच नाही म्हणजे तेच आपल्याला कोर्टात खेचतील ना. म्हणजे लक्षात येत आहे का तुझ्या? मामा सोडा आता ती सवय. मागं फिरण्याची सांगतो ना, एवढं करायचं. ते लग्न करणार आहेत आणि ते लग्न आपण लावणार आहोत. मी पण बघते की माझं जबरदस्तीने लग्न कोण लावतंय ते. नरेश जा, नरेश जा, सांगितलं ना. अरे जा, सांगते ना एकदा. जा आणि परत येऊ नकोस कधी. मिस वशीला, ओ तुम्ही काय संसाराची जबाबदारी घेतलीये माझ्या? मी म्हणलं होतं का तुम्हाला माझं लग्न लावून द्या, नाहीतर मी प्रॉब्लेम मध्ये येईल. मी फक्त तुमच्याशी माझी अडचण शेअर केली होती. का तर तुम्हाला माझ्या मदतीची परतफेड करायची होती. एवढी काही झाली होती का तुम्हाला? सावित्री, तू तुझ्या साहेबांशी बोलते एवढं लक्षात ठेव. असं बोलतात का साहेबांशी? साहेबांशी ना, मग साहेबांसारखं वागायला सांगा की यांना. उगाच मसिया बनायची काय गरज आहे? मुलीच्या मनातलं खरं ओळखण्यासाठी ना नजर लागते. इतर नाहीच आहे यांच्याकडे. खरं प्रेम कोण करतं, काय असतं खरं प्रेम हे नाही कळायचं यांना. तुम्ही कोण समजता स्वतःला? ही तुमची दादागिरी आहे ना, तुमच्या घरात चालेल, तुमच्या गावात चालेल, माझ्या आयुष्यात नाही चालू शकत. मी कुणाशी लग्न करायचं कुणाशी नाही करायचं ते मी ठरवेन, तुम्ही नाही. मिस वशीला, आर यू आउट ऑफ युअर माइंड? डोक्यावर पडलाय का तुम्ही? अहो त्याने नकार दिला म्हणून जीव द्यायला चालला होतात ना. मी दिला का जीव? नाही ना. मला वाटलं तेव्हा जीव द्यावा असा, नंतर बदलला माझा विचार. या असल्या माणसाला ज्याला माझी किंमत पण नाहीये अशासाठी मी का जीव द्यावा हे खरं तर तुम्ही मला समजवायला पाहिजे होतं. आणि तुम्ही निघालात ज्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये त्याच्याशी माझं लग्न लावायला. अहो आत्ता जबरदस्तीने लग्न करू पण आयुष्यभर साथ देईल का तो?
अहो, ज्याचा खरं जीव आहे ना त्याच्यावर जीव वाळून टाकावा, पण त्याच्यासाठी खरं प्रेम लागतंय. तुम्हाला काय सांगते खरं प्रेम काय असतं ते? तुम्ही तर स्वतःच्याच प्रेमात लागला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर अर्जुन कवठेकर, मी तुमच्याकडे काम करते, तुम्ही मला पगार देता, पण म्हणून तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. माझ्या घरात कुठल्या तरी माणसाला जबरदस्तीने बांधून ठेवायची हिंमतच कशी करता तुम्ही? मिस वशिला, हे घर माझं. हो माहितीये तुमचं घर आहे, पण आता आम्ही इथे राहतोय म्हणून हे आता आमचं घर आहे. आणि न सांगता आमच्या घरात अशा पद्धतीने कोणाला तरी आणणं हे चुकीचं आहे. आणि अशी चूक परत कधी नका करू. फार बोलता तुम्ही मिस वशिला. ए दादा 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 एक मिनिट थांब ए कृष्णाई दादा आला ग. काय आहे प्रिया, मला एक अर्जंट काम आहे, मला तिकडे जायचंय. थांब ना 2 मिनिट. ए कृष्णाई ये ग. और आपकी खिदमत में पेश है गर्मा गरम पुरणपोळी. आम्हाला माहित होतं घरी पुरणपोळीचा बेत आहे म्हटल्यावर तू बाहेर थांबूच शकत नाहीस. खाऊन सांग बरं कशी झाली. आणि आजच्या पुरणपोळ्या स्पेशल आहेत बर का. विचार का? विचार ना विचार विचार. बरं विचारलं हा तर. हा ना दादा. एकदा तुझी पसंती कळली ना की आम्ही सावित्रीला सांगायला मोकळे. अरे म्हणजे या पुरणपोळ्या सावित्रीताईने केल्यात ना खास तुझ्यासाठी. बरं मी भरवते आता तरी खा. अर्जुन विनाशकाले विपरीत बुद्धी. अरे काय गरज होती रे त्या बॉयफ्रेंड प्रकरणाची. करट सिनेमाचं थोकरट प्लॅनिंग नुसतं. ओ विश्वंभर, साहेब म्हणायचं. काय म्हणायचं? साहेब. मी काय काही तुला कशासाठी आणलं होतं इथे? तुला त्याला तुझ्या प्रेमात पडायचं होतं, कळतंय? तू काय बोललीस त्याला? अवघड आहे तुझं. काय अवघड आहे? मला वाटतंय ना तुझ्या आईला सरणावर जाळायला नको आपण. काय उगाच रक्षा तयार होणार, मग ती आपण कुठल्या तरी नदीत सोडणार, मग नदीचं पाणी प्रदूषित होणार. त्याच्यापेक्षा ते विद्युत दाहिनी आहे ना तिथं दहन करूया तुझ्या आईचं. नाही नको, ते पण नको नको. नको शांततेत साहेब, तरी फक्त धमकी द्यायला लागला, तो काही करणार नाही. माझे ना काही मेडिकल कॉलेज ओळखीचे, हा तिथं नाव नोंदणी करूया तुझ्या आईची. म्हणजे काय होईल की तिथले जे शिकाऊ डॉक्टर आहे त्यांना ब्रेन ट्युमर काय असतो तो शोधता येईल. काय म्हणतात ते डिसेक्शन. हा
तेही करता येईल. बाबा गप ना, का छळतोस? जिवंतपणी नाही, पण मेल्यानंतर तरी पुण्यकर्म केलं म्हणून तुझ्या आईला समाधान मिळालं. त्याच्यानंतर तुला आठवण आलीच मदर माऊलीची, तर जा शवागारामध्ये. तिथे ते सुजलेली बॉडी, फाटलेला देह, रक्ताचे डाग, ते सगळं. आणि माझ्या मदर माऊलीला हात जरी लावलास ना तर इथं जित्ता गाडेन. आता एका काठीवर तरलायस, जोडीला आणि एक जोडन, आणि त्याच तिरडीवर झोपून रामनाम सत्य करीन तुझं. सावे, थोडं शांत हो सावे, शांत हो. सावी, तुम्हाला टच सुद्धा करू शकत नाही हे मला माहित आहे. तसं जर काही करण्याचा प्रयत्न केला ना, तर आता मी जे जे काही बोललो ना ते सगळं खरं होईल. मी तुला आधीच बोललो होतो, इथं पाऊल ठेवल्या ठेवल्याच सांगितलं होतं, जर तुला तुझं इप्सित साध्य करायचं असेल तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा लागेल म्हणून. तुझं हे काय चाललंय? त्याला ठेच, त्याला ठेच, त्याला ठेच, नुसती ठेचाठेची. आणि आता तुला तुझ्या प्रीतीचा वनवा पेटवावाच लागेल. नाही पेटवला ना, या शर्टावर जी सुरकुती पडली आहे ना, त्याचा फटका तुला भोगावाच लागेल. अर्जुन, काय झालंय? तुझं आणि सावित्रीचं काही बिनसलंय का? ना तेच. कृष्णाई, नाव नको काढूस त्या मूर्ख मुलीचं. कृष्णाई, काही काही लोकांना ना स्वतःहून दत्तक जायची कला अवगत असते. यातली आहे तुझी सावित्री. कोणाला कसाही वशिला लावू शकते ही तुझी सावित्री. गळ्यातलं ना लोड नेऊन बसली आहे. नाही, मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे ना, सहानुभूती दाखवायला गेलो. सहानुभूती मायपोट. अरे, हे बघ, तुमच्यात नेमका काय वाद झालाय याची आम्हाला कल्पना नाही, पण तुझ्या बोलण्यावरनं तरी वाटतंय की सावित्री नाव नको काढू तिचं. कृष्णाई, या घरात तिचं नाव घ्यायचं नाहीये. बरं, ती मुलगी चुकली असं आपण समजूया, पण समोरचा माणूस चुकला म्हणून तू अशी आदळापट करणार होय का? तू तिची नाही, तिनं तुझी चूक दाखवून दिली म्हणून तू भडकलायस? अरे, मग लगेच अशी प्रतिक्रिया द्यायची काही गरज होती का? सुरुवातीला होता तसे वाद. काय? नाही, सुरुवातीला म्हणजे तुला म्हणायचंय काय? नाही, सांग ना. अरे, म्हणजे नवं घर आहे, नवी ओळख आहे, होतात ना असे वादविवाद. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, तिनं पहिल्यांदा या घरात एवढ्या प्रेमानं पुरणपोळ्या केल्या होत्या. देवाला नैवेद्य दाखवायचं सोडून आम्ही तुला खायला घेऊन आलो तर तू ताट भिरकावून लावलंस. बाकीचं आम्हाला काही माहित नाही, आम्हाला काही हे आवडलं नाही. कृष्णाई, मला मान्य आहे, मी तुझ्यावर आणि अन्नावर राग काढायला नको होतं. आय एम सॉरी. पुरणपोळ्या जर सुरकीनं केल्या असत्या ना किंवा भीक म्हणून मिळाल्या असत्या ना तरी मी त्या खाल्ल्या असत्या. मला तोंड नाही बघायचं त्या मूर्ख मुलीचं. तिने जे काही केलेलं असणार आहे ना त्याचं कौतुकही नसणार आहे मला, कळलं? नाही, म्हणायला तिने केले असतील माझ्यावर 2-3 उपकार, पण आता ती जे काही वागली आहे ना त्याची परतफेड मी व्यवस्थित करणार आहे, आणि तेही व्याजासकट.
अर्जुन पण झालंय काय? तिथे टाईट कर एकदम व्यवस्थित. ते तिकडचं बघ तू. ते झालं व्यवस्थित. हे इकडे कोणाच्या सांगण्यावरून लावला रे पोस्टर? ठरलं होतं ना माले गुरुजींच्या हस्ते होणाऱ्या होळीचं धन हे उत्सुट कोणाच्या हस्ते होत नसतं. बलराम दादांनी सांगितलंय म्हणून लावलंय. आता मी सांगतोय ना तर काढायचा. साहेब तुम्ही कामावरून काढून टाकले तेव्हापासून दादाच पोचताय मला. हे आता मी सांगतोय ना तर तो काढायचा आणि कचरा कुंडीत टाकायचा. हो साहेब, तुमच्या भावांचं काय ते मिटवून घ्या. उगाच मधला कावळा नका करू आम्हाला. हे तू काढ रे सेल्फी, बलराम दादाला पाठवायचंय. काढ अजून एक. सावत्र असून सुद्धा सख्या मुलांपेक्षा जास्त जीव लावलाय तू त्याला. त्याच हे फळ आहे. आश्चर्य वाटतं की तो तुझ्याशी असं वागूच कसा शकतो. आता विश्वासच बसत नाही. काही त्याला असं तर वाटत नाही ना ही सगळी संपत्ती त्याला डावलून आपण हडप करू म्हणून? नाही, माझा अर्जुन असा विचार करूच शकत नाही. तरी तो तुझ्याशी असं कसा काय वागू शकतो? काय नाही ताई, तुझा आहे ना धाक कमी पडतो. धाक नाही रे, आमचे संस्कार, सावत्र संस्कार कमी पडले. कृष्णाई काय बोलतेस? नाही ग प्रिया, अर्जुन नाही असं वागू शकत. कुठंतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी आहे बघ. काहीतरी मेजर झालंय बघ, म्हणून तो असा रिॲक्ट होत असेल. काहीतरी कारण असेल कृष्णाई. एक बोलू ताई, हे तुझा आहे ना अति नम्रपणा नडतोय. तुझा आहे ना असा वचक पाहिजे. तोच वचक तो तुमच्यावर ठेवतो तेव्हा रे. असं नसतं दादा. गाड पुढे ढकलायचं असलं की वचक ठेवायचा, आणि स्वतःवर वेळ आली की आज त्याच्यामुळं ना कवठेकरांचा मान शाबूत आहे. आमच्या मनात संपत्तीविषयी लोभ नाहीच आहे, आणि तुझ्याही तो नसावा. पण आता मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे ना की सावित्री आणि अर्जुनचं लग्न. चला नाचूया सारी आणि मला समजू नका भोळी भाळी. चुकलंय त्याच. मला भोळी समजतोय तो. मी याचा असा वचपा काढणार आहे ना, बघच तू मामा. अगं सावे दे की सोडून, कशाला वाडीचार लावालीस? हा गेला घेतो नरेश आता. अगं त्या बिचारला असा हाणलाय अर्जुननं का नाही की तो आता कुणाला सापडायचा नाही. असं तुला वाटतंय? गायब झाला ना तर आणि खोलात जाऊन चौकशी करेल तो तिरसट. आणि विश्वंभर पण काय करायलाचा नेम नाही, पण हलक्यात नाही घेऊ शकत त्यांना. आता काय केलं ते ना, मी ताईला फोन लाव. ए नाही, आता नको करूच, नाही तर उगाच डाऊट यायचा. मॅनेज करूच आपण बाकीचं, पण आता त्या तिरसटची लेवल करायला लागणार आहे बघ. अगं मग घे की रंगीन टाक थोपाट रंगून होली है बाई होल. अरे काय चाललंय तुझं? हे गमजा सुचतात का तुला आता? अरे काय विषय आणि तुझं काय चाललंय? कानी गात बसलाय.
सॉरी, ते तिरसटचा राग निघतोय रे तुझ्यावर. लई डोक्यात गेलाय रे तो तिरसट माझ्या. माझ्या हातात असतं ना तर त्या होळीत लाकडाच्या ओंडक्याऐवजी ना त्यालाच टाकलं असतं मी बघ. ए बाई थंड घे. रे काय थंड की माझा नुसता राग राग होतो इथं. सावे उद्या आहे होळीचा सण आणि कवटेकरांच्या घरी आहे थंडाईचा कार्यक्रम. आपण त्या थंडाईची करायची आहे भांग. थंडाई आपण प्यायची नाही. अर्जुन कवटेकरच्या थंडाईमध्ये ह्यातल्या 2 ते 3 गोळ्या पडाय पाहिजे. मग अर्जुन कवटेकर कसा करला माहितीये का? मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर, मी अर्जुन कवटेकर. वावा, अरे सुमडीत प्लॅनिंग आहे तुझं. होळी मुबारक तिरसट कवठेकर. मारा दादा मारा. 43 मारा दादा. 49 दादा शेवटचं कमवून दादा कमवून 50 मारायचे दादा. दादा मारा दादा. दादा शेवटचा बाकी. दादा शेवटचा. कमॉन दादा शेवटचा बाकी आहे. कमॉन मारा दादा मारा. कमॉन दादा. तुझ्या आईला मारायला सांग आता. एक वेळ त्यांना जमेल पण याला जमणं जरा कठीण आहे. असले 50 काय 100 मारेन. बलराम, माणसाला खांद्यावर कधी उचलून घेतात माहितीये का? निवडणूक जिंकल्यावर किंवा जगाचा निरोप घेतल्यावर. आता तर निवडणूक नाही. राम नाम. इलाका आपलाय, पायरी ओळखून राहायचं. इलाका कोणाचा असतो माहितीये का? जंगलात प्राण्यांचा आणि गावात कुत्र्यांचा. आपण गावात राहतो की नाही? ए भावा, जरा जपून बोलायचा. नाद करायचा नाही. नाद केला त्याला मी बाद केला. आत्ताच कळली कोणाची किती ताकद आहे ती. अडकले ना शिर. आपल्याशी जरा नीट वागायचं. कधी शिर ताणल कधी अडकल. अर्जुन कवठेकर, ही शिर आणि हे शिर आपल्याशी बोलताना सुरक्षित ठेवायचं. आधी एकदा असं अडकल ना परत सुटायचा नाही. कळलं? जय बजरंगा. पाहैया जय बजरंगा. पाहैया जय बजरंगा. पाहैया. ताकद लागते त्याला. हटली का? नीट धरकी गाबड्या.
सावित्री तू इथं काय करते? ते सरांकडे जरा काम होतं. काम झालं की ये होळीच्या पूजेला. हो येते. सर सॉरी, ते मगाशी मी सर परत आलात म्हणजे राग गेलेला दिसतोय. मिस वशिला प्लीज एक गोष्ट आहे ना ती नोट करून ठेवा. आय नेव्हर गो आउट ऑफ माय लिमिट्स. पण काय आहे, लोकांना तो माझा अहंकार वाटतो. आज तुम्ही तुमच्या लिमिट्सही क्रॉस केल्या आणि माझा अहंकारही दुखावलात. अहो सर तसं नाही. हे बघा, तुम्ही अख्ख्या जगाचा राग माझ्यावर काढा, पण अबोला नका धरू. अबोला तर प्रेमात. सॉरी सॉरी सर, चुकून. माझा राग इतकाही स्वस्त नाही की तो मी तुमच्यावर वाया घालवेन. सर मी नोट करून ठेवते. आज तुमचा जो ऍटिट्यूड आहे ना तो मला नाही दाखवायचा. इथे फक्त माझा मास चालतो. अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये ना मी जे म्हणेन तेच होणार. आजपर्यंत माझ्याशी कोणी थोबाड वरती करून बोलायची हिंमत नाही केली. वाद जो पडलाय ना तो माझा सावत्र का असे ना भाऊ. पण काय आहे, त्याने ना माझ्या विरुद्ध शाणपणा केला आणि त्याचा पाय मोडला. मी त्याचा पाय मोडला. त्यामुळे शाबूत राहायचं असेल तर इथून पुढे माझ्याशी बोलताना आवाज चढवून बोलायचं नाही. कसं पडणार आहे मी याला प्रेमात. सर्वप्रथम सगळ्या कवठे भैरवगड वासियांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या वर्षी होळीचा मान आपल्या शाळेच्या महाले गुरुजींना दिला जातोय. आपल्या शाळेसाठी आणि पर्यायाने आपल्या गावासाठी खूप काही मोलाचं कार्य केलेलं आहे आणि नुकताच त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. महाले गुरुजी या. हुर्रा रे हुर्रा, आमच्या भैरव देवाचा सोन्याचा तुरा. वहिनी होऊन जाऊ दे तुझा कोकणी ठसका. प्रिया, सावित्री, सुवर्णलता साध्य बरं हिला. हो मी शिकून घेतले. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. भैरव देवाच्या किरपेने घडलाय कवठे भैरवचा यो शिमगा. भैरव देवाच्या किरपेने घडलाय कवठे भैरवचा यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. रामाचं ध्यान गेलं सीतेवर आणि सीतेचं ध्यान गेलं रामावर. रामाचा शत्रू रावण त्याला सीतेला नेलं पळवून. पळवून होय होय पळवून. रावणावर सीता कोपली र, तिनं लंकेची केली होळी र. होळी र होळी र. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा.
संपलं सगळं. एक मिनिट. हे आता इथं जे काही घडलंय ते सगळ्यांनी पाहिले आपल्या डोळ्यांनी. सावित्री मॅडमचा गैरसमज झालेला आहे. अर्जुन जर तसा वागला नसता तर काहीतरी मोठा अनर्थ घडला असता, त्याच्यामुळे त्याला तसं वागावं लागलेलं आहे. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? त्यामुळे या प्रसंगाची गावात आणि घराघरात कुणीही वाच्यता करणार नाहीये. आणि चला, होळीची पूजा झालेली आहे, त्याच्यामुळे नमस्कार करायचा आणि आपापल्या घरी जायचंय. हा, चला या या डोले या. माले गुरुजी या. चला ताई. मिस वशिला, माझ्या रागाच्या लायकीच्या पण तुम्ही नाही आहात, पण आज तुमची लायकी वाढली. सर ते सर खरंच खरंच सॉरी. मला वाटलं तुम्ही सर मला काही. मिस वशिला, ऍक्शन आणि रिॲक्शन यामध्ये ना 2 सेकंदाचा गॅप असतो. त्यामध्ये माणूस काय करतो माहितीये? विचार. मला माहीतच नाही, मला कळलंच नाही. हे जे केलंत ना ते हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक होतं. सर मला माफ करा, मी खरंच चुकून. माफी मागून चूक सुधारणार नाही. चूक सुधारायची असेल ना तर नुकसान भरपाई द्यावी लागेल. सर मी तुम्ही जी शिक्षा द्याल ते भोगायला तयार आहे. असं बघा, शब्द देताय मिस वशिला. सर मिस वशिला, कवठेकर कुटुंबासमोर, गावातल्या प्रतिष्ठित मान्यवरांसमोर तुम्ही मला कानशिलात लगावलीत. ही बातमी ना आतापर्यंत वाऱ्यासारखी पसरली असेल, म्हणून आता अख्ख्या कवठे भैरवगड सर अख्ख्या गावासमोर मी माफी मागायला तयार आहे. माफी नाही मिस वशिला, माफी नाही. अख्ख्या कवठे भैरवगड समोर मी अर्जुन कवठेकर तुमच्या कानशिलात लगाव. वेळ, ठिकाण, दिवस मी सांगणार. गाल ना गाल तो तयार ठेवायचा. तुमच्या कानशिलात लगाव. वेळ, ठिकाण, दिवस मी सांगणार. गाल ना गाल तो तयार ठेवायचा. सावे, आपण इथं आलो होतो कशासाठी? या माणसानं तुझ्या प्रेमात पडावं आणि त्यानं तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वंभर आणि या कवटेकर बंधूंना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा. आणि हे व्हायला भलतंच सगळं. बरोबर बोलतोय सावी मामा. अगं तो अर्जुन कवटेकर तुझ्या जवळ यायचं सोडून दिवसेंदिवस तुझ्या लांबच होत चाललाय. आणि आता
आता तर म्हणते तुझ्या थोबाडीत मारणार. आधीच डोक्यात जातोय तो तुझ्या. आता जर त्याने तुझ्या थोबाडीत मारली म्हणजे झालं. अगं ए चमके, अगं ह्यातनं मार्ग काढायला सोडून या वनव्याला फुंकर कशाला घालालीस ग तू? मी कुठं फुंकर घालले मामा? जे खरं तेच सांगते ती. शांत बसा की दोघं. बरं ते नवं सावे, ते मुस्काडात मारायचं कवा ठरलंय? हे मामा, मी काय कानाखाली मारून घेत नसते. काय बापाची पेंडे काय मुस्कटात मारीन म्हणणं. चुकून मारलंय त्याच्या आणि हा काय मुद्दामून हाणणार होय मला? हड. आज पतूर कुणाच्या बापाचं ऐकलं नाहीये मी. अर्जुन कवठेकर, त्याचा तो विश्वंभर मामा, या कवठे भैरवगड गेलं उडत. मला नाही नडायचं. पण सावे, ठरलं म्हणजे ठरलं. आपला उसूल पक्का आहे. आधीच डोका उट्या. बोलवू दे तिथे, बोलवायचं तिथे. मी जाणारच नाहीये. चल बसू दे बोंबला. मामा, त्याने त्याचा इगो आणलाय ना मध्ये. आता मी पण माझा ऍटिट्यूड काय ते दाखवते त्या तिरसटला. लाले लाल झाला होता अर्जुन भाऊजींचा गाल. व्हिडिओ काढला असेल ना, बघू. कसला व्हिडिओ? आज काय करताय वहिनी? त्या बावळाट पोरीने आपल्या मूर्ख भावाला स्तन करणं लावून दिले. व्हिडिओ नसेल असं करू व्हायला वेळा. खरंच व्हिडिओ नाहीये. तिने काय सांगितलं होतं का? त्या अमुक एवढ्या वाजता कान भडवणार आहे ते. काढायला पाहिजे होता व्हिडिओ. तुम्हाला पाहता आला असता. वहिनी तुम्ही जावा बरं का, डोकं दुखायला लागलंय माझं. बर बर बर, जातो. शाली आल्यावर सांगा आम्हाला. वहिनी 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 हे बघा, हे बघा. कसं काय जाळून दुर्संगटच आहे हे. डायरेक्ट जगात व्हायरल. कशाला फोन केलाय? हॅलो, लावला का व्हिडिओ? अहो पाटील, एक नंबर काम केलं बरं का तुम्ही. अहो ह्याच व्हिडिओची तलाश होती आपल्याला. अहो तुमचे ना आमचे हितचिंतक आहेच की गावात. होळीचं शूटिंग करायला काढला ना मॅटर, करा व्हायरल. अहो पाटील, पण नुसतं व्हायरल करून काय होतंय दावा? आता तुमची एवढी राजकीय ताकद मोठी, काहीतरी खवाडजार बातमी झाली पाहिजे का नाही? म्हणजे ऐका आता, हे पण आम्हीच सांगायचो. होय, त्या लोकांसमोर तुम्ही माझी बदनामी केली मिस वशिला. आता तितक्याच लोकांसमोर मी जर तुमची बदनामी नाही करू शकलो तर नाव कसं लावणार अर्जुन कवठेकर? सगळ्यांना धुळवडीच्या शुभेच्छा बरं का. एन्जॉय करायचंय, सगळी सोय आहे मामा. मामा काय झालंय आमच्या बहिणाबाईंना? मूड ऑफ आहे का त्यांचा? प्रिया, हे बघ, काल जे काही घडलं ते अत्यंत चुकीचंच होतं, मान्य आहे ना. पण मग आपणच त्या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं तर लोक पण देणार. आपण नाही दिलं तर लोकांच्या बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. कळतंय का? हो दादा. हो ना. मग आता जो हा पडलेला चेहरा आहे तो हसरा करा बघू. आत्ता कसं? चला आपण पाहुण्यांची व्यवस्था करूया. आपण जसं राहिलो तर त्यांची गैरसोय होईल की नाही? आमच्या लाडक्या बहिणाबाईला धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा. विद्याधर हा पाहुणे
अरे या 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 रमाकांत साहेब, नरपत साहेब, या या या. खूप खूप शुभेच्छा विद्याधर दादा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हा. अरे नरपत साहेब, तुम्ही सुके कशाला? हा, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मला पण साहेब. हो साहेब, त्या व्हिडिओ बाबत कळलं का? तो सगळीकडे व्हायरल झालाय म्हणतोय. नरपत साहेब, गैरसमज होता साधा, झालं ते मिटलं सगळं प्रकरण. आपण नेहमी सारखी होळी साजरी करायची. हा, एन्जॉय करायचं बरं का? हा, चला. प्रिया, काय सांगितलं होतं मी तुला आत्ताच? हे बघ, जे झालं ना त्याचा विचार करू नकोस, इथं लक्ष दे बरं. पण कृष्णाई, अर्जुन दादा अजून त्याच्या खोलीतून पण बाहेर नाही आलाय. कसं येणार? गालावर आधीच रंग चढवून घेतलाय ना, तेही तुमच्या आवडत्या पोरीकडनं. नंदा, अर्जुन कवठेकर आहेत ते, आपले मालक आहेत माहितीये. आणि कृष्णाई, तुमचा मान राखायला ते नक्की येतील. पण आत्ता इथं कोण आलंय ते तर बघा. साहेब, तुम्ही इथं सिक्युरिटीची काही गरज नाहीये. तुम्हाला ठाऊकच आहे, कवठेकरांची धुळवड शांततेत साजरी केली जाते. साहेब, यावेळेस प्रकरण जरा वेगळं आहे. आपण जरा बाजूला जाऊन बोलूयात का? हो. नाही, हितच बोला की. कृष्णाईंना पण कळू द्या काय झालंय ते. उगा बाजूला गेलात तर संशयानं आणखीन त्रास व्हायचा त्यांना. विद्याधर साहेब, अर्जुन सरांशी बोलता येईल का? काय झालंय काय? पण त्यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार आली. काय? विनयभंग? कुणी केली आहे तक्रार? सावित्री मॅडम. बहुतेक सावित्रीच नाव आहे त्यांचं. असं कसं? सावित्री तक्रार नाही करणार. मामा, अहो सावित्रीच म्हणले ते. ऐकलं ना तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. हो. सावित्री तक्रार नाही करणार, कारण तक्रार करायला काही घडलेलंच नाहीये ना. अर्जुननं तर उलट सावित्रीचा जीव वाचवला. जीव वाचवला ना, तिथंच चुकलंय. ओय, असल्या माणसांवर काय भरोसा ठेवता? ज्या ताटात खाल्लं त्याच ताट. देवा नंदा, का तू बोलून तोंड घाण करून घेते? नंदा, तिला ना फारच वाईट वाटलंय. जरा बाजूला येतेस का? त्यांना बोलू दे ना. आता तुम्ही पण आम्हालाच बोला. साहेब, खरंच सावित्री मॅडमनी तक्रार केली आहे का? सावित्रींच्या नावानेच तक्रार आली आहे, पण गावातल्या कोणीतरी महिला कार्यकर्त्या आहेत, त्यांनी ती नोंदवली. त्यांनी कंप्लेंट केल्यामुळे आम्हाला त्याची चौकशी करणं भागच आहे. असं आम्हाला माहितीच आहे. अर्जुन साहेब तसे नाही आहेत, पण कसं आहे, उगाच पॉलिटिकल इश्यू व्हायला नको म्हणून. आणि ती पोरगी नोकर आहे. आता त्यानं सांगायला नको, कुणी बोलेच ना म्हणून सांगितलं. हा, तेच ते. तिच्याशी बोलता येईल का मला? नाही म्हणजे बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करून हे प्रकरण आपल्याला मिटवता येईल. साहेब, मी बोलून आणतो सावित्री. हा? जमणार नाही. हे बघा, चुकून घडलं ते. त्याच्यावरनं काही बोलणार असेल ना तर मी काही ऐकून घेणार नाहीये तुमचं. काल टेन्शन मध्ये होते म्हणून ते म्हणलं असेल की मी कांचीलात खायला तयार आहे वगैरे, पण विचार बदलला आता माझा. हे बघा, मला हे प्रकरण जास्त वाढवायचं नाहीये. आणि
तुम्हाला तुमचं काम झाल्याशी मतलब आहे की नाही? मग उगाच मला भरीच पाडू नका. झालं बोलून? चल बाहेर. हा जो काही राडा करून ठेवलाय ना तो निस्तर आता सगळा. बाहेर पोलीस आले. माझ्याशी जर काही आगाऊपणा करायचा प्रयत्न केला ना आईला ओपन करीन. बाहेर चल. बोला इन्स्पेक्टर साहेब. अर्जुन सर, तुमचा जबाब तर मी घेणारच आहे, पण त्याआधी मला त्या मुलीशी बोलू द्या. ओके फाईन. तुम्ही सावित्री आणि हे दोघे? मी आणि आम्ही. इन्स्पेक्टर साहेब, ही सगळी घरातलीच माणसं आहेत. ही सावित्री आहे ना, ह्यांच्या सोबत राहते. ही लोक प्रेमळ आणि विश्वासू आहेत. तुम्ही असे अचानक आलात ना म्हणून घाबरले. हे बघा, घाबरू नका. या पुढे या थोडं. हे बघा, कालच्या घटनेबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? तुम्ही काहीही शंकास्पद वक्तव्य केलं तर अर्जुन कवठेकर गजाआड होऊ शकतात, याचं जरा भान ठेवा. नाही तसं काहीच झालेलं नाही. तुम्ही बोला. काल जी काही घटना घडली त्याबद्दल तुमची काही तक्रार आहे? नाही. कालच्या घटनेबद्दल केस टाका अगर टाकू नका असा कोणी दबाव तर आणत नाही ना तुमच्यावर? नाही. पण त्या व्हिडिओमध्ये तर स्पष्ट दिसतंय की तुम्ही तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला असेल. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असता तर तुम्हाला कळलं असतं की ओढणीने मागणं पेट घेतला होता आणि अर्जुन सरांनी तर मला वाचवण्यासाठी ओढणी खेचली होती. खरं तर अर्जुन सरांनी माझा जीवच वाचवलाय काल आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारच मानले पाहिजेत. आणि काल जे झालं ते त्याच्याबद्दल मी त्यांची खरंच मनापासून क्षमा मागते. बरं, तुम्ही आता जो काही जबाब दिला ते तुम्ही लेखी द्यायला तयार आहात? हो सर. सर, मी माझी चूक मान्य करते. मी तशी माफी पण मागितली आहे सरांची. सर, आमच्यासाठी विषय संपलाय. म्हणजे माझ्यासाठी संपलाय. सर, अजूनही मला हवी ती शिक्षा देऊ शकतात. काय करतेस तू? शूट करतेस तू? कानफडत मारली तो व्हिडिओ व्हायरल झाला, पण का मारली तो व्हिडिओ व्हायरल करायला नको का? सॉरी, काही चुकलं असेल तर माफ करा, पण ते काही चुकीचं केलेलं नाही साहेब. लॉजिकल बोलतीये ती. छान काम केलंस. हे हुशार मुली, तो व्हिडिओ आहे ना तो पोलिसांना आणि मला पाठव. ज्यांनी कुणी कंप्लेंट केली ना त्यांना जाऊन सांगा उगा कान खाऊ नका म्हणाव. आनंदाने धुळवड साजरी करा. म्हणजे आता सगळी काळजी मिटली ना. आता धूम धडाक्यात होऊन जाऊ द्या. हॅपी होली सगळ्यांना. आपल्याला वातावरण गार झालं या. चला सगळेजण थंडाई घेऊया. साहेब, आलोच थंडाई घेऊन.
चला साहेब, निघतो आम्ही. 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब. धुळवडीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण. चला, येतो आम्ही. वा 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 वा, चला सेलिब्रेशन होता, दणके देऊन जाऊ द्या. चल प्रिया, चल चल चल. रंग घ्या. वा 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 सावित्री, एकदम छान काम केलं. खरंच छान केलं ना विद्याधर. चला 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 सगळे चला. चल चल, या 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 इकडे या. चला चला या. मिस वशिला, विषय संपलेला नाहीये. नुकसान भरपाई अजून बाकी आहे. मामा पण ना त्या अर्जुनच्या थंड्यात गोळी टाकायला आणली, नीतच विसरलाय. माझ्या सावीला त्रास देतोस ना, आता अर्जुन कवटेकर तुम्ही थंड घ्या. का दोर्री तिर्री. एवढंच? अगं ज्यानं दिल्यात त्यानं सांगितलंय एका गोळीत त्याचं इमान होईल. आपण टाकल्या 3 म्हटल्यावर काय होणार? डायरेक्ट रॉकेट. ते तर व्हायलाच पाहिजे. आता तर माझ्या मागे लागलाय ना तो. मामा आता एवढं पोलिसांसमोर बोलून पण जर त्याने मला मारलं ना, तर मग खरंच आमच्यात फाईट होईल. बघच तू. काय मारामारी करतेस का काय? हा मग. सावित्री, अगं ते आमच्याकडचे भोसले आहेत ना, त्यांच्याशी तुझी ओळख करून द्यायची होती. हो दीपकराव, तिकडे बाहेर ना भज्या संपल्या, जरा बघता का? भजी काय? आता आणतो, थांबा. खरं तर ना आम्हाला तुझे आभार मानायचे होते. तू पोलिसांसमोर सगळं बोललीस ना, म्हणून सगळं निवडलं बघ. आम्हाला ते एवढं टेन्शन आलं होतं. काय चाललंय? नाही चाललंय काय? पाहायला पावताय? काही नाही. हाय काय ते? देऊ का थंडात टाकून? हीच तर होळीची खरी मजा आहे. तुम्ही देत असाल तर जहर पण घेऊ की. करंटच आहे तुमच्या हातात. किती सॅड ना, तुमच्या पायाला लागल्यानं आज नेमकी होळी आहे. नाहीतर असं रंगपंचमी खेळली असती ना. कसे अजून पण खेळू शकतोय की. खेळणारा गडी झाक असला म्हणजे बास. पाहिलं दुखतोय, बंगल्यापर्यंत येत आहे सोडायला. नाही सगळे जरा लयच बिझी आहेत ना. आता या तिरसटची हवा टाईट करते. आलाच तर बसा की. तसे तुम्हाला कुठं तिकडे जाऊन खाली वाचायचा आहे. आमच्यावर बी कुणी बोलायला नाही. हो हो हो, येते ना, येते. फक्त 5 मिनिटं द्या मला.
अशी जाते ना अशी येते तुमच्या जवळ तर ही मिठाई गोड मानून घ्या. ते काय म्हणते दुधाची तहान ताकावर. तशी मिठाई खायचीच आहे आम्हाला. अग बाबू एवढं मोठं वजन उचलता तुम्ही. उचलता का उद्या शोला ठेवलंय. बास का सुवर्ण लता. तेच काय आम्ही कुठलं पण वजन उचलू. आधी ही परीक्षा तर पास करा. एवढी काय घाई आहे. मग बघू पुढच्या पुढं. असले 100 परीक्षा पास करतोय बघा आता. आता फक्त ताकद बघायची बलरामची. कसे दुसरी परीक्षा पास, तिसरी परीक्षा पास, आता चौथी. बस एवढा चोर आहे बलरामराव तुमच्यात. एवढं तर कुणी बी मारतय. जोर असेल तर इथं 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 बसून असं असं जोर मारून दाखवा बसून. सुवर्ण लता तुम्ही म्हणाल तस. बसून तर बसून कुठं पण कवा पण कस पण बलराम इज रेडी. दुश्मन नुसता बघूनच पळून जाते. सोडलं तर तुम्हाला मनापासून सांगतोय घ्यायचंय सोड. येस कम इन. डेफिनेटली डन 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 डील. मी उद्याच पुण्याला येतोय. त्यांना सांगा डन डील. थँक्यू सो मच. हा थँक्यू. आधीच मिस वशिला फॉरेन इन्व्हेस्टर सोबतची मीटिंग जी होती ना, जी पॉवर प्लांट साठीची सक्सेसफुल झाली आहे. ते इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. सर थंडाई घेता. कमाल झाली मिस वशिला. कमाल झाली. अभिनंदन मिस वशिला. अभिनंदन मिस वशिला. अभिनंदन मिस वशिला. तुम्ही जे केलं ना प्रेझेंटेशन, त्याची कमाल आहे ही सगळी. छान प्रेझेंटेशन दिलं तुम्ही. सर तुम्ही माझं कौतुक करताय. म्हणजे माझं म्हणजे अहो तुम्ही 1000 चुका करत असाल, पण एखादी चांगली गोष्ट जर तुम्ही केली तर त्याचं कौतुक करायला नको का? हे बघा, मी चांगल्याला चांगलं म्हणतो आणि वाईटाला वाईट. बाय द वे मिस वशिला, तुम्ही इथं काय करताय? हे मी सर थंडाई घेऊन आले होते. आईसाहेबांनी पाठवली. हे घ्या सर. तुम्ही रंग नाही लावला. तुम्ही कुठे लावले? मी तुम्हाला? हो नाही म्हणजे तुम्हीच तुम्हाला. ते दिवसभर टेन्शन मध्ये गेला ना, मग आता तुम्ही खुश, मग मी पण रिलॅक्स झाले. मग रंग तुम्ही घ्या ना, हे थंडाई घ्या ना. घेतो. सर आत्ताच घ्या ना. आत्ता ती थंडगार आहे, छान थंड वाटेल. मिस वशिला, वाय आर यू इन्सिस्टिंग? नाही ते हे आईसाहेब म्हणल्या ते प्रसादाचं असतं, तर तो नाही घेणार, त्याला दे म्हणून म्हणलं. सॉरी. घेतो.
तुम्ही नाही घेणार? मी कशाला, मी नसते घेत. अहो प्रसादाचं असतं ते. हो म्हणजे हो प्रसादाच आहे. मी घेणार आहे ना, मी घेणारच आहे. पण इथे कसं घेऊ, मी खाली जाऊन घेते ना आरामात. आणि हे स्पेशली तुमच्यासाठी आहे, फक्त तुमच्यासाठी आहे. क्लास पण नाही ना, आणि इथे घ्या तुम्ही. अच्छा बर, वेट अ मिनिट. मिस वशिला, आपल्याकडे कोणती गोष्ट नाही असं कधी होत नाही. ग्लास हवाय? ग्लास आहे. कशाला, नको, राहू दे. आय इन्सिस्ट. आपण टाकल्या 3 म्हटल्यावर काय होणार? फोडू नका. नाही म्हणजे तुम्हाला फोडायची सवय आहे ना, म्हणून फक्त आपलं सांगितलं. आणि या ते प्रसादाचं वगैरे बंडल आहे. दिस इज सेलिब्रेशन टाइम. मिस वशिला, आपण दोघांनी मिळून काहीतरी यश मिळवलेलं आहे, त्याचं सेलिब्रेशन म्हणून आपण दोघांच थंडाई पिणार आहोत. बसा. बसा, प्लीज हॅव अ सीट. कशाला सर? मिस वशिला बसा. चीयर्स. वशिला, तुमच्याकडे काही तिकीट्स नाही आहेत का? चीयर्स म्हटल्यानंतर एक घोट घ्यायचं असतं. मला बॉटम्स अप माहिती आहे का हो? खूप शिकायचं राहिलंय. बॉटम्स अप म्हणजे एकदा तोंडाला लावलं ना की सगळं संपवायचं. चलो, इट्स अ चॅलेंज. लेट्स गो. 1 2 3. मिस वशिला, गो 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 गो. कम ऑन मिस वशिला, चला 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 चला. कल्याण काय? नाही, ते कल्याण स्टेशनला हरवले होते लहानपणी. ते आठवलं मला. खूप मजा आली होती. मिस वशिला, आय लाईक युअर ह्युमर. गुड गुड गुड, आय लाईक युअर ह्युमर. येते सर. एक मिनिट मिस वशिला, सर. जाता जाता एक होऊन जाऊ दे का? एक दुश्मन का होता है मिस वशिला.
स्वर्णलता आय लव्ह यू. मिस वशीला, आज मैं खुश हूँ तुम ही बोलो, आज मैं खुश क्यों तुम ही बोलो, आज मैं खुश क्यों, जल्दी जल्दी बोलो मिस वशीला. अरे साथ चल रहे हो इसलिए तुम खुश हो कि नहीं? बात ऐसी बोली मैंने, कहो अरे दे ताली कहो. मिस वशीला, हॅपी होली. मिस वशीला, मला कळत नाही मी काय हसतोय, पण मला हसून येतोय. सर मला तुम्हाला असं पाहून लई भारी वाटतंय बघा. मिस वशीला, मला ना जाम हसायला येतं, मला कळतच नाहीये. तुमच्यामुळे मला पण. मिस्टर तिरसट, मी तुला सांगते मला हसायचं नाहीये, कारण मी खूप अँग्री आहे, खूप अँग्री आहे तुझ्यावर. हा पण तरी मला हसायला येते. मिस वशीला, मी पण खूप, पण ना मला असं वाटतंय मी हसतोय. मी आहे ना, मी तो नाहीच आहे. मी ना, मी कोणीतरी वेगळाच आहे. मी मिस्टर तिरसट, हा, मी पण वशीला नाहीये. हो, कारण तुम्ही सावित्री आहात. नाही 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 नाही, मी सावित्री पण नाहीये. अरे देवा, मिस वशीला, म्हणजे ना तुम्ही पागुलबुआ, पागुलबुआ. ए मी नाहीये बागुलबुआ. वशीला, ए तू आहे तरी कोण? मिस्टर तिरसट, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? आ आ आ कोण आहेस तू? Who are you? Tell me the truth. पत्ता ओपन करा तुमचा. मिस वशीला, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, तुम्ही हारलात. हा अर्जुन कोण वाटला कोण हो तुम्हाला? मिस वशीला, आता मला खरं सांगा, तुम्ही आहात तरी कोण आणि तुम्ही इथं कशासाठी आलात? मी सावी. सावित्रीची सावी तेवढं कळतं मला. ए सावित्री नाही, फक्त सावी. शारदा म्हणजे माझ्या मदर माऊलीची एक कुलती एक सावी. दीपू मामाची भाची सावी. तुला माहिती तरी का मी कशाला आली इकडं? नोकरी वगैरे करायला आली मी इकडे. माझ्या मदर माऊलीच्या उपचारांसाठी आली आहे. आपलं घरचे पैसे गोळा करायला आली आहे. मायला एक मॅटर झाला आणि त्या विश्वंभर मामाच्या तावडीत सापडले. तुला तर माहिती पण नसेल, त्या विश्वंभर मामाने आणलंय मला इकडं. आता फक्त तुला गोळ्यात घ्यायचंय, तुझ्या पेपरावर सह्या घ्यायच्यात बघ. दे ना लवकर सह्या, वेळ नाही बघ माझ्याकडे. तुझ्या प्रेमात वगैरे पडायला नाही जमायचं मला. त्या प्रेमात कोण पडेल? तुझ्यासारखा कडू माणूस मी आयुष्यात नाही पाहिला, आयुष्यात नाही पाहिला. हे बघ, लवकरात लवकर काय ते माझ्या प्रेमाभिमात पड, तूच निपटवून टाक बघ मॅटर. काय आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला करायला जायचंय लेवल.
तिरसट. या पोरीनं सगळ्या खेळाचा बेरंग करून टाकला. मातेर करून घेतलं स्वतःचा आणि माझंही. काहीतरी करावं लागणार. आले विश्वंभरच्या मना, शोध विश्वंभर, मार्ग शोध. ओके मामा, हॅपी होली. हॅपी होली. अगं सावे रडकुंडीला आणल्यास तू आम्हाला. काय झालंय? काय झालं म्हणून आम्हाला विचार. अगं ते विश्वंभर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा गुरगुरालाय. काहीतरी दुसरं सांग मामा. नेहमीच पिसाळलेल्या कुत्र्यासारखा गुरगुरतो. हे सावे, अगे कवा तरी सिरियस हो. ये चमके, बोल दिला. तुमचं जरा टॉवेल देतो. सावे, तुला खरंच काहीच आठवत नाही? मॅटर काय? काय? झालं का तुझं समाधान सावे? घेऊ का आता भरायला बॅग? दुसरा पर्याय तर नाही ना आता आपल्याकडे. सावे खरंच पोलीस यायच्या आत इथनं सटकूया. पोलीस? नाही, तो तिरसट काही पोलिसांकडे वगैरे जाणार नाही. म्हणजे जेवढं मी त्याला ओळखते तो नाही जाणार पोलिसांकडे वगैरे. नाही, तशी हालचाल आता तरी काही दिसत नाही. हा, मी म्हणलं होतं ना नाही करणार काही तो. मी खरंच सगळं सगळं खरं खरं सांगितलंय का? होय ठीक आहे, मी जाऊन येते. सावे, आपण कुठं वाडीच्या लावून निघाल्यास? मामा, वाघ म्हणलं तरी खाणार आहे, वाघोबा म्हणलं तरी खाणार आहे. मी जाऊन बघून येते. सावे, अगं त्याच्या तावडीत सापडलीस तर? मग सांगेन त्याला. आमचा काही संबंध नव्हता. ते विश्वंभरनी आणले ओढून. आमच्या परिस्थितीचा फायदा घेतलाय त्या विश्वंभरने. सांगेन मी त्याला. झाला ना राडा तर होऊ दे फुलटॉस राडा. असं म्हणतेस ना? चलो फिर. काय चलो फिर? गप्प बस. तुम्ही दोघं इथेच थांबणार आहात. तुम्ही नाही यायचं. का? आम्ही का नाही यायचं? सिंपल कारण आहे चमके. हे बघा, जेवढं मला आठवतंय ना, मला नाही वाटत मी तुमच्याबद्दल काही त्यांना सांगितलंय. मी फक्त माझ्याबद्दलच बोललीये त्याच्याशी. मी उद्या काही पोलिसाचा वगैरे राडा झाला तर मी अडकन, पण तुम्हाला नाही अडकू देणार. अगं सावे खरं. अरे मामा, तर खरंच पोलिसांनी अटक वगैरे केली तर मदर मौलीकडे बघायला कोणतरी पाहिजे ना. हवे, जर तुला काय अडचण आली, जर तुला कोण टच जरी केलं तरी एक मिस कॉल दे. दुसऱ्या मिनिटाला हजर होतो. मग होऊन जाऊ दे का व्हायचं ते. मी बी तयारच आहे सावे. हे बघा, सावीवर हात उचलायची टाप नाही अजून कोणाच्या बापाची. अशी जाणार आहे? सावित्रीताई, तू
मला जरा मिस वशिलांशी बोलायचंय. प्लीज तुम्ही जरा. हा तिरसट आता फुटेज खाणार. अरे बोल की घडाघडा. हे बघा सर, हे बघा मिस वशिला, जे काही घडलं ते बरोबर नाही घडले मलाही माहिती आहे. म्हणजे हे असं घडायला नको होतं. मिस वशिला, मी ना आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पाहिल्या देखील, पण हे असं काही होईल असं वाटलं नव्हतं. सर तुम्ही. मिस वशिला, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. सॉरी. हे बघा, मला थंडाईची सवय नाहीये आणि मी कधीच प्यायली नव्हती थंडाई आणि मला माहिती नाही कसं कोणी काय म्हणजे ते. एक मिनिट, तुम्हीच आणले होते ना ते ग्लास? म्हणजे कुठून आणले होते ते ग्लास? ते सर, ते मी मला तुम्ही. व्हॉट? नाही 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 मिस वशिला, मी कम्प्लिटली नशेत होतो. मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस वशिला. हे बघा, तुम्हाला माहितीये मी माझ्यासमोर कोणालाही उभं करून घेत नाही, यू नो. ओके. आणि म्हणजे मला काय म्हणायचंय की हे बघा, मी नशेत असू दे किंवा शुद्धीत असू दे, मी स्त्रियांचा डिसरिस्पेक्ट, आय रिपीट मिस वशिला, मी स्त्रियांचा डिसरिस्पेक्ट कधीच करणार नाही. हा, म्हणजे जर मी नशेत काही चुकीचं वागलो असेल तर आय एम रिअली सॉरी. हा सर, तुम्ही काय बोलताय? मिस वशिला, आता मी उघडपणे बोलतोय ना, तर तुम्ही उगीच मध्ये नाही. नाही थांबा. कसला डिसरिस्पेक्ट? म्हणजे तुम्ही माझा काही डिसरिस्पेक्ट नाही केलाय सर. म्हणजे नाही, म्हणजे थंडाई पिऊन नशेत असताना मी तुमच्याशी उलटसुलट काही वागलो नाही का? नाही म्हणजे मिस वशिला, मला जेवढं शेवटचं आठवतंय तेव्हा आपण माझ्या खोलीत होतो. ओके. आणि मग त्यानंतरच्या सगळ्या गोष्टींना मला प्रचंड वेग आठवत आहेत. म्हणजे एका पॉइंटला ना मिस वशिला, मला काहीच ऐकू येत नव्हतं आणि मला फक्त ना तुमचे ओठ हलताना दिसत होते. म्हणजे मिस वशिला, तसं नाही. म्हणजे काय आहे की आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात ना, आणि मध्ये खूप लोक अचानक खूप बोलतात आणि मग काय होतं की आपली ऐकायची इच्छा खूप असते पण आपल्याला काहीच ऐकू येत नाही. ओके मिस वशिला, मला एवढंच आठवतंय की तुम्ही माझ्याशी फार तावातावाने बोलत होतात. म्हणजे मला असं वाटतं की मी नशेत असताना तुमचा अपमान केला किंवा चुकून तुमचा हात धरला असेल तर आय एम रिअली सॉरी. म्हणजे असं काही झालं नव्हतं ना? तुम्ही सांग ना, असं काही नव्हतं ना झालं? नाही काहीच नव्हतं झालं असं. मला सगळं आठवतंय ना, काहीच नव्हतं झालं असं. तरी मी सांगत होते याला, तेच ऐकतच नाही. मग काय अर्जुन, तू कितीही नशेत असलास तरी कुणाचा अपमान कसा करशील? मग मला असं का आठवतंय की ह्या माझ्याशी फार तावातावानं बोलत होत्या आणि काहीतरी सांगत होत्या? कारण ती तरी कुठं शुद्धीत होती? तिला विचार, तिला नेमकं आठवतंय का ती काय बोलली ते? तिला विचार,
तिला नेमकं आठवतंय का ती काय बोलली ते? नाहीच आठवणार तिला, काय का सावित्री? हो नाही म्हणजे नाही नाही मला पण नाही आठवते सर ते. तुम्ही टेन्शन नका ना घेऊ, काहीच नाही झालंय. If that's the case, you may go now. ए गो काय गो, थांब ग तू, पुरणपोळ्या खाऊनच जा. अहो नाही नको आई साहेब, अहो एक महत्वाचं काम आहे त्याच्यासाठी जाते खरं. सावे त्या खुल्या डोसक्याच्या तू काय बोललीस ते ऐकलं आता सेफ होत आपण. मी काय म्हणते सावे, ती उरलेली थंड आहे तिघात मिळून हाण्या काय? खरं तर तुम्हालाच हाणायला पाहिजे. जास्त हुरळून जाऊ नका. तुम्हाला काय वाटतं, तुमची जी काही ही थेर चालली आहे ती खूप चांगली चालली आहे काय? या अर्जुनच्या मनात थोडी जरी शंकेची पाल चुकचुकली असती ना, अवघड झालं असतं. तुमचं नशीब चांगलंय म्हणून तुम्ही जिवंत आहात. या अर्जुनच्या मनात थोडी जरी शंकेची पाल चुकचुकली असती ना, अवघड झालं असतं. तुमचं नशीब चांगलंय म्हणून तुम्ही जिवंत आहात. अहो पण विश्वंभर साहेब तसं काय झालं नाही ना. तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेता. आम्ही सेफ तर तुम्ही सेफ. मी सेफ तर तुम्ही सेफ. एक गोष्ट लक्षात ठेव सावी, हे घर वाचवण्यासाठी आणि माझ्या भाच्यांचा हक्क वाचवण्यासाठी जर मी इतका गेम करू शकतो, तर स्वतःला वाचवण्यासाठी मी कुठल्या थराला जाईल हे मला सांगायला लावू नको. हा, येळ फार कमी आहे सावी तुझ्याकडे. एका चांगल्या हॉस्पिटल मध्ये तुझ्या मदर माऊलीवर उपचार चालू आहे. आणि तुझ्यावरची सदोष मनुष्यवधाची केस देखील मागे घेतली आहे. मला मनस्ताप होईल असं वागू नका बर का. तुम्हाला माहिती आहे मी काय करू शकतो. आले विश्वंभरच्या मना, तिथं कोणाचे चाले ना.